मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. भाजपच्या ऐतिहासिक रक्तदान मोहिमेला आंतरराष्ट्रीय मान्यता. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा पुन्हा एल्गार. कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडूंचं राज्यभर चक्काजाम आंदोलन. ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. आंतरवाली सराटीत मुंडे जरांगेंची भेट. महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर झाली भेट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गडकरी कुटुंबीय सहभागी होणार. भिवंडी ठाणे मार्गावर वाहतूक पोलिसाला मारहाण. पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी. मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार. राज्य शासनाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. मंत्री आशिष शेलारांनी दिली माहिती. अमरावतीच्या उड्डाणपुलाचा मुद्दा नागपूर खंडपीठात. 7.25 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम अर्धवटच. कोर्टानं सुनावला. प्रधान सचिवांना 1 लाखांचा दंड आणि 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. कराड चिपळूण महामार्गावर कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला. मुसळधार पावसामुळे रस्ता खचला. रस्ता खचल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातल्या येरवड्यामध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांना गुंडांकडनं अमानुष मारहाण. महिलांना मारहाण झाल्यानं नागरिकांचा संताप. मारहाण होतानाचा व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.